नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आर डी शेले. आपलं इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालय जामनेरपुरा जामनेर या शैक्षणिक संकुलात आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण मराठी हा विषय अभ्यासून घेणार आहोत. युवक भारती इयत्ता 12वी मराठी विषयाचा अभ्यास आपण ह्या घडीला या नवीन व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत मित्रांनो. त्याचबरोबर आपल्याला मराठी विषयामध्ये विभाग 4 उपयोजित मराठी ह्या विभागाचा अभ्यास आपण आज करणार आहोत. विभाग 4 मधील पहिला घटक आपण अभ्यासून घेतलेला आहे. त्याचबरोबर दुसरा आणि तिसरा घटक जो आहे, तिसऱ्या घटकाचा अभ्यास आपण आता ह्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. तिसरा घटक जो आहे अहवाल, अहवालाचा अभ्यास आपण ह्या नवीन व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकातील विभाग 4 मधील तिसरा घटक अहवाल लेखन, अतिशय महत्त्वपूर्ण, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा घटक आज आपण अभ्यासत आहोत. अतिशय लक्षपूर्वक आपल्याला हा घटक अभ्यासायचा आहे मित्रांनो. अहवालामध्ये आपण अहवाल म्हणजे काय, अहवालाचं प्रास्ताविक म्हणजे अहवालाचं प्रास्तावना जी आहे, अहवाल लेखनाचे स्वरूप, अहवाल लेखनाची उपयुक्तता, अहवाल लेखनाचा आराखडा, तसंच त्याची वैशिष्ट्ये, त्याची प्रमुख अंगे कोणती आहे, अहवाल लेखनात महत्त्वाचं काय आहे, अहवाल लेखन करताना कोणत्या बाबी लक्षात घ्यायला पाहिजे, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण ह्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. तर हे अभ्यासून झाल्यानंतर अहवाल कसा सोडवला जातो, कसा तयार करावा लागतो, त्या दृष्टिकोनातूनही तुम्हाला अहवाल मी ह्या ठिकाणी सोडवून दाखवणार आहोत. त्याचा नमुना जो आहे तो नमुना मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. तर सुरुवातीला आपण अहवाल त्याची प्रास्तावना जी आहे, प्रास्ताविक जी आहे ते आपण ह्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये अभ्यासून घेणार. त्यानंतर स्वरूप, असं टप्प्याटप्प्याने आपण ह्या ठिकाणी अभ्यासत जाणार आहोत. तर अहवाल लेखनामध्ये त्याची प्रास्तावनेचा अभ्यास, त्याची प्रास्ताविक जे आहे ते आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. तर लक्ष द्या मित्रांनो, आपल्या पुस्तकामध्ये सर्वांनी आपलं पुस्तक 12वीचं पाठ्यपुस्तक नवीन अभ्यासक्रमानुसार ते वर काढायचं आहे. त्यांनी पुस्तकात लक्ष द्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, प्रास्ताविक जे आहे अहवालाची ते आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेत आहोत. तर शाळा महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलने असे अनेक कार्यक्रम संपन्न होत असतात. तसेच शासकीय, सामाजिक, आर्थिक संस्थांचेही कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमानंतर त्यांचे अहवाल लिहिले जातात. असे अहवाल भविष्यकाळात विविध प्रकारे उपयुक्त ठरतात. अहवालामुळे वाचकाला समारंभाचा, कार्यक्रमाचा तपशील माहीत होतो. म्हणूनच अहवाल म्हणजे काय, अहवालाची आवश्यकता काय असते, का असते, अहवालाचा आराखडा कसा असतो, अहवाल लिहिताना कोणती काळजी घ्यावी इत्यादी संबंधीची माहिती आपणाला असायला हवी. त्यामुळे अहवालाचे वाचन आणि लेखन करणे सुलभ होते. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपल्या कॉलेजमध्ये, आपल्या शाळेमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम सादर होत असतात, अनेक स्नेहसंमेलन होत असतात, वक्तृत्व स्पर्धा होत असते. अनेक गोष्टी ज्या आहे, जसेच महाविद्यालयातील वक्तृत्व स्पर्धा, स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा असतात, अनेक प्रकारचे कार्यक्रम सादर होत असतात आहे ना. त्या सर्व कार्यक्रमाचा अहवाल आपल्याला तयार करावा लागत असतो. तर तो कसा करायचा ते आपण ह्या ठिकाणी पाहून घेऊया. स्वरूपामध्ये अहवालाचं स्वरूप जे आहे आपण त्या ठिकाणी पाहून घेणार आहोत. आपण सुरुवातीला अभ्यासून घेतलं प्रास्तावना म्हणजे प्रास्ताविक. अहवालाची प्रास्ताविकता जी होती, प्रास्तावना जी होती ते आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतलं. जसे की सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये लोकोपयोगी नवनवीन उपक्रम राबवले जात असताना आपल्याला दिसून येतात. या उपक्रमांच्या कार्यवाहीसाठी शासकीय, खाजगी संस्थेला समिती स्थापन करावी लागते मित्रांनो. या समितीच्या माध्यमातून वेळोवेळी राबवल्या गेलेल्या कार्यक्रमाचा लेखी स्वरूपात सविस्तर आढावा तयार केला जातो. हा आढावा म्हणजे अहवाल होय.
कोणत्याही संस्था कार्यकारिणीतील सदस्यांसाठी अहवाल महत्त्वाचा घटक मानला जातो. शाळा असो, महाविद्यालयांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा, स्नेहसंमेलने यांचे अहवाल आवर्जून लिहिलेले जाताना आपल्याला दिसून येतात. संस्थात्मक पातळीवर अहवाल लेखन हे अपरिहार्य असते. कार्यक्रम किंवा समारंभाची तपशील माहिती अहवालातूनच मिळताना आपल्याला दिसून येते मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला अहवाल हा जो एक घटक आहे त्याचे प्रस्तावना जी आहे, प्रस्तावनेमध्ये आपल्या लक्षात आलेलंच असेल की अहवाल हा किती महत्त्वाचा असतो, कोणकोणत्या कार्यक्रमाचा अहवाल सादर करावा लागत असतो, या सर्व दृष्टिकोनातून ह्या प्रास्ताविकामध्ये आपल्या ध्यानात आलेलं आहे, लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे अहवाल म्हणजे काय हे नेमकं आपल्या लक्षात आलेलं आहे. जसं की बघा, समितीच्या म्हणजे अनेक ज्या समित्या असतात त्या समितीच्या माध्यमातून वेळोवेळी राबवल्या गेलेल्या कार्यक्रमाचा लेखी स्वरूपात सविस्तर आढावा तयार केला जातो. त्यालाच आपण अहवाल असं म्हणत असतो. लेखी स्वरूपात, लेखनाच्या स्वरूपात तो अहवाल तयार करावा लागत असतो मित्रांनो. तर बघा, ही झाली प्रस्तावना आणि व्याख्या आपण ह्या ठिकाणी संबोधून घेतली. पुन्हा आपण याची व्याख्या अनेक प्रकारे दर्शवता येऊ शकते. तर त्याचं बघा, अहवाल लेखनाचं स्वरूप जे आहे ते स्वरूप आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत मित्रांनो. तर अहवाल लेखनाचं स्वरूप एखाद्या कार्यालयात, संस्थेत झालेल्या कार्यक्रमांची, समारंभाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल लेखन होय. बघा, आपल्यासमोर व्याख्या तयार झालेली आहे. म्हणजे एखाद्या कार्यालयात, संस्थेत झालेल्या कार्यक्रमांची, समारंभाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल लेखन होय. अशा पद्धतीने आपल्याला याची व्याख्या ह्या ठिकाणी सांगता येऊ शकते मित्रांनो. बघा, आपण ह्या ठिकाणी व्याख्याही अभ्यासून घेतलेली आहे. तर त्याचबरोबर आपण या ठिकाणी पुन्हा आपण ह्या ठिकाणी स्वरूप जे आहे संपूर्णतः अहवाल लेखनाचं इथे अभ्यासून घेणार आहोत. ही नोंद करताना त्यात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, प्रतिसाद, समारोप अशा विविध मुद्द्यांचा समावेश केलेला असतो. जसं की कार्यक्रम, समारंभ प्रत्यक्षात सुरू झाल्यापासून ते थेट तो समारंभ संपेपर्यंत कार्यक्रमाने कसा पूर्ण होत गेला याची आवश्यक तेवढ्या तपशिलांसह लेखी नोंद अहवालात केलेली दिसून येते मित्रांनो. बघा, आपण ह्या ठिकाणी मागच्या वेळेस आपण अहवाल म्हणजे काय, अहवालाची प्रस्तावना, प्रास्ताविक या सर्व गोष्टींचा अभ्यास करून घेतला. तसंच आपल्याला स्वरूप जे आहे अहवालाचं, त्याची व्याख्या जी आहे त्या व्याख्येचंही आपण ह्या ठिकाणी अभ्यास करून घेतला. तुमच्या लक्षात आलेलं असेल मित्रांनो की आपण कशा पद्धतीने अहवाल तयार करत असतो. तर बघा, एखाद्या कार्यालयामध्ये, संस्थेत झालेल्या कार्यक्रमाची, समारंभाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल लेखन होय. हे अहवालाविषयी तुम्हाला व्याख्या जी आहे ते लक्षात आलेली आहे. एखाद्या विषयातील, लक्षात घ्या मित्रांनो, एखाद्या विषयातील समस्येच्या संबंधाने माहितीच्या संकलनाचे, सर्वेक्षणाचे, विशिष्ट विषयासंबंधी नेमलेल्या आयोगाचे अहवाल असतात. तसेच प्रगती अहवाल आहे, प्रोग्रेस म्हणजे त्याला आपण म्हणतो प्रोग्रेस रिपोर्ट, तपासणी अहवाल आहे, त्यालाच आपण म्हणतो की इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, तसेच चौकशी अहवाल आहे, आढावा अहवाल आहे, मासिक अहवाल आहे आणि वार्षिक अहवाल आहे. अशा स्वरूपाचे अनेक विविध अहवाल आपल्याला सांगताना ह्या ठिकाणी दिसून येत असतात मित्रांनो. बघा, अशा पद्धतीने जे अहवालाचं स्वरूप आहे हे आपल्या लक्षात आलेलं असेलच. बघा, म्हणजे एखाद्या कार्यालयात, संस्थेत कार्यक्रमांची, समारंभाची योग्य पद्धतीने नोंद ठेवणे म्हणजे अहवाल लेखन होय, हे की नाही. तर बघा, अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी त्याची व्याख्या दर्शवू शकतो. एखाद्या कार्यालयात, संस्थेत कार्यक्रमाची, समारंभाची योग्य पद्धतीने नोंद ठेवणे म्हणजे अहवाल होय, किंवा अहवालाचे स्वरूप हे लेखी स्वरूपात असते. आणखी आपलं स्वरूप जे आहे कसं असतं, लेखी स्वरूपात असतं मित्रांनो. अहवाल लेखन संस्थेच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असतं, हे की नाही. अहवाल लेखन जे आहे या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असताना आपल्याला दिसून येत असते. संस्थेच्या कार्यक्रमाच्या आरंभापासून ते संपन्नतेपर्यंत कार्यक्रमाची सविस्तर परंतु मुद्देसूद नोंद अहवालात केलेली दिसून आपल्याला येते. म्हणजेच सुरुवातीपासून तर संपेपर्यंत अहवालात त्याची नोंद करावी लागत असते मित्रांनो. अहवालामध्ये कार्यक्रमाची संपूर्णतः मुद्देसूदपणे
शेवट आणि सुरुवात आणि शेवट हा अहवालामध्ये दर्शवता आला पाहिजे. तसेच संस्थात्मक कामांच्या निर्णय प्रक्रियेतील लहानात लहान घटकांपासून ते संचालकांपर्यंत अहवालाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. बघा, म्हणजे सुरुवात लक्षात घ्या किती महत्त्वपूर्ण आहे. बघा, संस्थाच्या कामामध्ये किंवा इतर खाजगी असेल, सरकारी असेल, यामध्ये अहवालाचं महत्त्व खूप महत्त्वपूर्ण ठरत असतं मित्रांनो. अहवाल लेखनात सत्यता आणि वस्तुनिष्ठपणा फार महत्त्वाचा असतो. सत्य परिस्थिती दर्शवलेली असते. अहवाल जो तयार केलेला आहे तो सत्य घटनेवर आधारित असणार आहे, वस्तुनिष्ठपणा असणार आहे त्या अहवालामध्ये. अशा दृष्टिकोनातून अहवाल लिहिणं आपल्याला गरजेचा भासत असतो. तर अहवाल मुद्देसूद आणि नेमका असणे आवश्यक असते. मुद्देसूद असायला पाहिजे, नेमका असायला पाहिजे, थोडक्यात असायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने सुस्पष्ट असा अहवाल लिहिणं गरजेचं आहे. कार्यक्रमाच्या अहवालाच्या आधारे संस्थेच्या पुढील योजनांचे नियोजन करणे, प्रगती साधणे शक्य होत असते मित्रांनो. म्हणजे अहवालानुसारच ते पुढील योजना जी आहे ते नियोजन करणे, त्याची प्रगती साधणे हे आपल्याला शक्य होत असतं, अतिशय सोपं होत असतं. तसेच प्रगती अहवाल असतो मित्रांनो, आपण अभ्यासून घेतलं. तपासणी, याला प्रगती अहवाल म्हणतो आपण, ज्याला प्रोग्रेस रिपोर्ट असं म्हणत असतो, हे की नाही. त्यालाच आपण तपासणी अहवाल म्हणजे इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट असंही आपण त्याला म्हणतो. चौकशी अहवाल होता, आढावा अहवाल होता, मासिक अहवाल असतात, वार्षिक अहवाल असतात. असे अनेक प्रकारचे अहवाल आपल्याला लिहावे लागत असतात लेखी स्वरूपात. तर झालं हे स्वरूप मित्रांनो. प्रस्तावनेनंतर स्वरूप आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतलं. अशा पद्धतीचं स्वरूप हे अहवाल लेखनाचं असताना आपल्याला दिसून येत असतं मित्रांनो. त्यानंतर अहवाल लेखनाची उपयुक्तता काय असते? अहवाल लेखनाची उपयुक्तता काय, म्हणजे आवश्यकता काय? अहवाल लेखनाचं आवश्यक का गरज आहे? ठीक आहे, आवश्यकता कशासाठी आहे अहवाल लेखनाची ती आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत मित्रांनो. तर बघा, आवश्यकता आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. कार्यक्रमाच्या समारंभाच्या, लक्षात घ्या, कार्यक्रमांच्या समारंभांच्या नोंदी ठेवल्या नाहीत तर भविष्यकाळात संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळविण्यात अडचणी येतात. तसे होऊ नये यासाठी अहवाल लिहिणे आवश्यक ठरते. भविष्यकालीन नियोजनासाठीही अहवाल आवश्यक असतात. विविध संस्था, लघु उद्योग ते मोठमोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखाद्या समस्येच्या संदर्भात योग्य निर्णय घ्यायचा असेल, सार्वजनिक क्षेत्रात एखादा महत्त्वाकांक्षी उद्योग किंवा उपक्रम सुरू करायचा असेल तर अगोदर त्या संदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे आवश्यक असते. बघा, अशा पद्धतीने आपल्याला त्याची गरज आहे. ठीक आहे, कार्यक्रमाच्या समारंभाच्या नोंदी ठेवण्यासाठी, म्हणजे भविष्य काळामध्ये संस्थेचा विकास होण्यासाठी म्हणजे ह्या नोंदी ठेवणं गरजेचे आहे ना. आपल्याला बऱ्याच काही गोष्टींची अडचण येत असते, तर ह्या नोंदी जर आपण ठेवल्यात तर आपण त्या अडचणी दूर करू शकतो, ते लक्षात घेऊ शकतो. तसे होऊ नये म्हणून आपल्याला आवश्यक अहवाल लेखन करणं गरजेचं ठरत असतं, आहे की नाही. अनेक संस्था आहे, लघु उद्योग आहे, मोठमोठे उद्योगधंदे आहे, ग्रामपंचायती आहे, महानगरपालिका आहे. अशा अनेक ठिकाणी विविध प्रकारचे अहवाल जे आहे ते अहवाल तयार करत असतात आणि त्याची गरज भासत असते, है ना. म्हणजे ज्याही वेळेस समस्या निर्माण होईल त्यावेळेस आपण त्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यानुसार आपण आपलं कार्यक्रमण करत असतो. म्हणून अहवाल हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असतो, है ना. अशा पद्धतीने बघा त्याची गरज भासत असते. कार्यक्रम समारंभाच्या नोंदी ठेवण्यासाठी अहवाल लेखनाचा उपयोगच होतोच. संस्थेचा विकास, गती, उणीवा अहवालाद्वारे संस्था चालकाद्वारे पोहोचण्यास सहाय्य होत असते आपल्यापर्यंत.
संस्थेच्या कामकाजातील कार्यक्रमातील विविध अडचणी जाणून घेण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना करण्यासाठी अहवाल महत्त्वाचा धागा मानला जात असतो मित्रांनो. विविध संस्था आहे, उद्योगधंदे आहे, लघु उद्योग आहे, ते मोठमोठे उद्योग आहे, ग्रामपंचायती आहे, महानगरपालिका आहे, अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते मित्रांनो. संस्था, शासकीय कार्यालयातील कामकाजाचा दस्तऐवज म्हणून अहवाल लेखनाकडे पाहिले जाते. वर्षानुवर्ष संस्था अहवालाचे जतन करीत असतात है ना. संस्थेमध्ये शासकीय असो निमशासकीय असो तर ह्या सर्व गोष्टी त्यांना जपून ठेवाव्या लागत असतात. अहवाल लेखन करून ठेवावं लागत असतं. तर पुढे त्याचीच गरज आपल्याला भासत असते. किंवा कार्यक्रमाचा हेतू आहे, तारीख आहे, वेळ आहे, सहभागी व्यक्ती आहे, मांडलेले विचार, प्रतिसाद, समारोप अशा विविध मुद्द्यांचा अहवालात समावेश केलेला दिसून येत असतो मित्रांनो. बघा अशा पद्धतीने अहवालात ज्या गोष्टी लक्षात घेणं त्याची आवश्यकता आपल्याला भासत असते मित्रांनो. म्हणजेच माहितीची सत्यता, सविस्तर नेमक्या नोंदी, वस्तुनिष्ठता इत्यादी बाबींचा अवलंब करताना लेखन कौशल्यावरील प्रभुत्व सिद्ध होत असते. म्हणजे सरावानेच हे अहवाल लेखनात मुद्देसूदपणा प्राप्त होताना आपल्याला दिसून येत असतो. तसंच अहवालाच्या सहाय्याने संस्थेला भविष्यकालीन योजनेचा कृती आराखडा ठरवणेही शक्य होते है ना. भविष्यात आपल्याला याची गरज भासत असते, काही बदल करायचा आहे, अहवाल लेखनावरूनच आपल्याला या सर्व गोष्टी सुचत असतात मित्रांनो. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी अहवाल लेखनाची आवश्यकता भासताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपण अहवालाचं स्वरूप, अहवालाची प्रस्तावना, अहवालाचं स्वरूप, त्याचबरोबर अहवालाची आवश्यकता काय, अहवाल लेखनाची आवश्यकता काय आहे तेही आपण, त्याची उपयुक्तता काय आहे तेही आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतलं. त्यानंतर आवश्यकता, अहवाल लेखनाची आवश्यकता जी आहे, का आवश्यकता आहे आपल्याला अहवालाची ते आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतलं मित्रांनो. त्याचबरोबर अहवालाचा आराखडा जो आहे तो आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. काय आराखडा असतो अहवाल लेखनाचा तो आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. अहवाल लेखनाचा आराखडा, तर अहवाल नेमका कशाचा लिहायचा आहे, अहवाल नेमका कशाचा लिहायचा आहे यावर त्या अहवालाचा आराखडा अवलंबून असतो. एखाद्या संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय इत्यादींनुसार अहवालाच्या आराखड्याचे मुद्दे बदलतात. महाविद्यालयातील एखाद्या वक्तृत्व स्पर्धेचा अहवाल आणि क्रीडा स्पर्धेचा अहवाल यांच्या आराखड्यातील मुद्दे वेगवेगळे असू शकतात, कारण स्पर्धांचे स्वरूप वेगवेगळे असते. विषयांच्या स्वरूपानुसार अहवालांचे लेखन, त्यांची रचना, त्यांचे घटक, मुद्दे, क्रम म्हणजे एकूणच आराखडा काही प्रमाणात वेगळा असतो. तर बघा अहवालाचा आराखडा आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. म्हणजे कशासाठी, नेमका कशाचा लिहायचा अहवाल, नेमका कशाचा लिहायचा, ठीक आहे. तर ह्या अहवालाचा आराखडा अवलंबून असतो. म्हणजे एखादे कार्यक्षेत्र आहे है ना, त्या कार्यक्षेत्र संस्थेच्या त्या कार्यक्षेत्रावर विषय इत्यादीनुसार त्याचे मुद्दे बदलत असतात. वेगवेगळ्या विषयानुसार आराखड्याचे नुसार अहवालाचे मुद्दे बदलताना आपल्याला दिसून येतात. वक्तृत्व स्पर्धा आहे, क्रीडा स्पर्धा आहे, अशानुसार आपल्याला मुद्दे बदलताना दिसून येतात अहवाल लेखनामध्ये. जसं बघू आपण या ठिकाणी की कार्यक्रमाच्या स्वरूपावर अहवालाचे स्वरूप अवलंबून असते. अहवालाचा आराखडा जो आहे, लक्षात घ्या मित्रांनो की कार्यक्रमांच्या स्वरूपावर अहवालाचे स्वरूप अवलंबून असते. संस्थेच्या कार्यक्षेत्र विषयानुसार अहवालाच्या आराखड्यांचे मुद्दे बदलत असतात है ना. का बदलतात, कार्यक्षेत्रानुसार वेगवेगळे कार्यक्षेत्र असतात, वेगवेगळे विषय असतात, त्यानुसार अहवालाचे मुद्दे जे आहे बदलताना आपल्याला दिसून येत असतात. किंवा एकाच महाविद्यालयातील वक्तृत्व स्पर्धा, स्नेहसंमेलन आणि क्रीडा स्पर्धा यांच्या अहवालाचे स्वरूप भिन्न असू शकते. स्पर्धेचे कार्यक्रमाचे स्वरूप बदलले की अहवाल लेखनातील मुद्देही बदलताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकाच महाविद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा आहे, स्नेहसंमेलन आहे, क्रीडा स्पर्धा आहे
असे अनेक अहवालांचे स्वरूप, हे जे स्पर्धा जी आहे, या स्पर्धेचे स्वरूप जे आहे, जो अहवाल आपण लिहिणार आहोत त्या अहवालाचं स्वरूप जे आहे ते भिन्न असतं, वेगळं असतं, सारखं नसतं. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे स्पर्धेचे कार्यक्रमाचे स्वरूप बदलले की अहवाल लेखनातील मुद्दे बदलताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतात. विषयाच्या स्वरूपानुसार अहवाल लेखन, त्यांची रचना, घटक, मुद्दे, क्रम म्हणजे एकूणच आराखडा काही प्रमाणात वेगळा असतो मित्रांनो. म्हणजे विषयानुसार, विषयाच्या स्वरूपानुसार अहवाल लेखन केलं जातं. त्याची रचना कशी आहे, घटक, त्याचे मुद्दे, क्रम, हे एकूणच आराखडा जो आहे काही प्रमाणात हा वेगळा असताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे कार्यक्रमाच्या स्वरूपावर अहवालाचं स्वरूप जे आहे ते अवलंबून असताना आपल्याला दिसून येतं मित्रांनो. म्हणजेच अशा पद्धतीने अहवाल जो आहे त्याचा आराखडा जो आहे असा असताना आपल्याला दिसून येतो. तर झाला आपलं अहवालाचा आराखडा, हा या ठिकाणी आपण अभ्यासून घेतला. त्याचबरोबर पुढे जो आहे अहवालाची प्रमुख अंगे. मग आता प्रमुख अंगे ह्या ठिकाणी अहवालाची 4 आहेत. ते 4 अंगे अहवालाची आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. तर अहवालाची प्रमुख अंगे जे आहेत ते आपण ह्या ठिकाणी अभ्यासूया. सुरुवातीला बघा, प्रास्ताविक असतं. आपण पाहिलं अहवालाचा जो प्रारंभ आहे तो प्रास्ताविकानुसार सुरुवात होतो. सुरुवातीला प्रास्ताविक दिलेलं असतं. प्रमुख अंगे जे आहे, 4 अंगापैकी पहिलं अंग जे आहे प्रास्ताविका अहवालाचं. त्यानंतर अहवालाचा मध्य असतो, म्हणजे त्याला विस्तार आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे, तो विस्तारही आपल्याला या ठिकाणी दर्शवायचा असतो. त्यानंतर अहवालाचा शेवट, समारोप दर्शवायचा असतो. शेवट कसा झाला तो आपल्याला त्या ठिकाणी अहवाल लेखनामध्ये दर्शवायचा असतो. अहवालाची भाषा कशी असली पाहिजे हे शेवटचं प्रमुख चौथं अंग. म्हणजे अहवालाची 4 प्रमुख अंगे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कोणताही अहवाल तयार करताना आपल्याला हे 4 अंगे जे आहे प्रमुख, हे लक्षात घेणं गरजेचे आहे. तेव्हाच तो अहवाल आपण लिहू शकतो. म्हणजे एक नमुना म्हणून आपण एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अहवाल लेखनाचा आराखडा नेमका कसा असू शकेल ते मुद्द्यांच्या स्वरूपात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, आपण या ठिकाणी अहवाल लेखनाचा आराखडा समजून घेताना वरील 4 अंगे विचारात घ्यावी लागतात. ठीक आहे, आपण पाहिलं प्रास्ताविक आहे, अहवालाचा मध्य आहे, अहवालाची भाषा आहे, अहवालाचा समारोप आहे. हे 4 अंगे आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहेत. मग प्रास्ताविक जे आहे कसं असलं पाहिजे, आहे की नाही. अहवालाचा विषय जो आहे मराठी. बघा, अगोदर आपण विषय समजून घेऊया. एखादा अहवाल तयार करायचा आहे आपल्याला या ठिकाणी, मग त्या अहवालाचा विषय काय आहे नेमका, त्यावर अहवाल तयार करावा लागेल. एखाद्या शाळेमध्ये हा विषय मांडला तर त्यावरती कार्यक्रम झाला तर आपल्याला त्या घटकावर, त्या विषयावरती अहवाल तयार करावा लागणार आहे मित्रांनो. तर बघा, अहवालाचा विषय मराठी भाषा संवर्धन पंधरवडा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा. समारोप समारंभाचा अहवाल. बघा, काय विषय आहे, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा. या समारंभाचा अहवाल. या पंधरवड्यात आयोजित केलेल्या विविध उपक्रमांचा एकत्रित अहवाल लिहावा. ठीक आहे, मग आपल्याला ह्या उपक्रमाचा आता अहवाल तयार करायचा आहे. ठीक आहे, जो पंधरवडा आहे संवर्धन मराठी भाषेवर, तर याचा आपल्याला अहवाल तयार करायचा आहे. समारोपाचा अहवाल तयार करायचा आहे. मग प्रास्ताविकामध्ये आपण काय लिहिणार. ठीक आहे, तर आपल्याला प्रास्ताविक दिलेलं आहे मित्रांनो. तर ते प्रास्ताविकामध्ये आपण सुरुवातीला काय घेणार ते लक्षात घेणं गरजेचं आहे. तर बघा, प्रास्ताविक 1 इथे खालील बाबींचा म्हणजे मुद्दे विषय समावेश असणे अपेक्षित आहे. प्रास्ताविकामध्ये जे खालील मुद्दे दिलेले आहे त्याचा समावेश असणे अपेक्षित आहे. ते मुद्दे आपण ह्या ठिकाणी पाहणार. समारंभाचा विषय. बघा, पहिला जो आहे समारंभाचा विषय, समारंभाचे स्थळ, दिनांक, वार, वेळ, स्वरूप, अध्यक्षांचे नाव, पद, प्रमुख पाहुण्यांचे नाव, त्यांचं पद, समारंभाच्या आयोजकाचे नाव, त्यांचं पद, अन्य
अन्य उपस्थितांचा उल्लेख या सर्वांचे शाब्दिक स्वागत, द्वीप प्रज्वलन किंवा प्रतिमा पूजन, ईशस्तवन, स्वागत गीत यांचाही उल्लेख प्रास्ताविकात केलेला आपल्याला दिसून आला पाहिजे. हे झालं प्रास्ताविक मित्रांनो, हे की नाही. म्हणजेच अहवालाच्या प्रास्ताविकात अहवालाचा विषय, हेतू म्हणजे कार्यक्रमाचा विषय असतो, उद्धृत केलेले असणे अपेक्षित असते. कार्यक्रम किंवा समारंभ विषय असतो, स्थळ आहे, दिनांक, वार, वेळ, स्वरूप, अध्यक्षांचं नाव आहे, त्यांचं पदनाम आहे, उपस्थित मान्यवरांची नावे आहे, त्यांचे हुद्दे द्यायचे आहेत, अन्य उपस्थितांचा उल्लेख करायचा आहे. या बाबींचा समावेश असणं आपल्याला गरजेचं असतं. कार्यक्रमाचा आरंभ जो आहे, स्वरूप, लक्षणीय कृती इत्यादी गोष्टींचा उल्लेख आवर्जून करताना आपल्याला ह्या प्रास्ताविकामध्ये आवश्यक असतं. हे झालं प्रास्ताविक. कसलं? अहवाल लेखनाचं. मग अहवालाचा मध्य कसा असला पाहिजे? अहवाल लेखनाचा मध्य काय आहे? तो मध्य आपण ह्या ठिकाणी दर्शवणार आहोत. कशामध्ये? आपल्या अहवाल लेखनामध्ये. तर बघा, संस्थात्मक सभा किंवा कार्यक्रम किंवा समारंभ यासाठी सहभागी जे गोष्टी आहेत त्या, ठीक आहे. मग मध्ये जो आहे, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा हेतू. लक्षात घ्या, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा हेतू, पंधरवड्याचे नियोजन, कोणाकोणाचा सहभाग होता, नेमके कोणकोणते उपक्रम झाले, त्या उपक्रमांचे फलित काय मिळाले, या संदर्भात पुढील योजना, नियोजन काय असणार आहे, याबाबत क्रमबद्ध मुद्देसूद विवेचन करणे अपेक्षित असते. संबंधित कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनोगतही इथे लिहिणे अपेक्षित असते. प्रमुख पाहुण्यांचे विचार, अध्यक्षांचे भाषण, निवडक 2-3 उपक्रमांच्या सादरीकरणावरील भाष्य, पारितोषिक वितरण समारंभ यांचा उल्लेख अपेक्षित असतो. कशामध्ये? मध्यमध्ये. जो आपण अहवाल लेखन तयार करणार आहोत त्या अहवाल लेखनाच्या मध्यामध्ये या गोष्टी आवश्यक असणं गरजेचं आहे. जसं की संस्थात्मक सभा, कार्यक्रम किंवा समारंभ यासाठी सहभागी व्यक्ती, त्यांचे विवेचन, उपक्रमांचे तपशील, उपक्रमांचे फलित, या संदर्भातील भविष्यातील योजना, नियोजन याबाबत क्रमवार मुद्देसूद विवेचन अपेक्षित असते. संबंधित कार्यक्रमात अन्य सहभागी व्यक्तींचे नामोल्लेख तसेच त्यांचे वक्तव्य निवडक स्वरूपात या टप्प्यावर लिहिणे आवश्यक असते. है ना, कोण काय बोललं त्या संदर्भात त्या गोष्टी नमूद करणं गरजेचं असतं. है ना, अनेक गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी मध्यमध्ये घेणं गरजेचं आहे. अहवाल लेखनाचा मध्य जो आहे तो असा असला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर बघूया आपण या ठिकाणी अहवाल लेखनाचा समारोप कसा असतो. समारोप काय असला पाहिजे? अहवाल लेखनाचा समारोप. तर मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा हेतू कितपत साध्य झाला हे लोकांच्या प्रतिसादावरून आजमावून त्याचा उल्लेख अहवालात करावा. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा हेतू कितपत साध्य झाला हे लोकांच्या प्रतिसादावरून आजमावून त्याचा उल्लेख अहवालात करावा लागतो. याचप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमातील उल्लेखनीय बाबी, त्रुटी आणि यशस्वीता या संबंधीचा निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्राय समारोपात नोंदवून अहवाल पूर्ण करणे अपेक्षित असते. बघा, ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहे समारोपामध्ये. ठीक आहे, म्हणजे समारोप जो आहे कोणत्याही सभा असो, कार्यक्रम असो, समारंभ असो यांच्यातील उल्लेखनीय बाबी, अतिशय महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी नोंदवणं गरजेचे आहे. ज्या त्रुटी भासलेल्या असतील त्या त्रुटी आणि यशस्वीता या संबंधीच्या निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्राय समारोपामध्ये नोंदवून अहवाल पूर्ण करावा लागत असतो. हे झालं अहवालाचा समारोप.
असं समारोप असणं गरजेचं आहे. आपण प्रास्ताविक पाहिलं, अहवालाचा मध्य कसा असला पाहिजे, अहवालाचा समारोप कसा असला पाहिजे, त्याच दृष्टिकोनातून चौथं अंग जे आहे प्रमुख, अहवालाची भाषा कशी असली पाहिजे ते लक्ष घेणं गरजेचं आहे. तर बघा, मराठी भाषेचे स्थान, महत्त्व, सद्यस्थिती या बाबतीत या पंधरवड्यात आयोजित केलेले उपक्रम आणि कार्यक्रम यांना अनुसरून योग्य त्या औपचारिक भाषेत अहवाल लिहावा. बघा, मराठी भाषेचे स्थान, महत्त्व, सद्यस्थिती या बाबतीत या पंधरवड्यात आयोजित केलेले उपक्रम आणि कार्यक्रम यांना अनुसरून योग्य त्या औपचारिक भाषेत अहवाल लिहावा. संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय, कार्यक्रमाचे स्वरूप इत्यादींनुसार अहवालात विशिष्ट संज्ञा, पारिभाषिक शब्दयोजना करावी लागते. त्यानुसार त्या त्या क्षेत्रातील अहवालाची ठराविक भाषा विकसित झालेली असते. अशा ठराविक भाषेचा वापर अहवाल लेखन करताना केला जातो. तर बघा, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे अहवाल लेखनाची भाषा कशी असली पाहिजे, तर सोपी असली पाहिजे, सहज आकलन होईल अशी असली पाहिजे. संस्थेचे कार्यक्षेत्र, कार्यक्रमांचे स्वरूप इत्यादींनुसार अहवालात विशिष्ट संज्ञा, पारिभाषिक शब्दयोजना करावी लागत असते. प्रत्येक क्षेत्रात अहवालाची ठराविक भाषा विकसित झालेली असते. अशा भाषेचा अवलंब अहवाल लेखनात केलेला आपल्याला दिसून येत असतो. मित्रांनो, भाषा अतिशय साधी, सोपी, सोज्वळ, अगदी समजेल अशी भाषा ह्या ठिकाणी वापरणं गरजेचे आहे. अलंकारिक शब्दांचा वापर टाळणं गरजेचं आहे. पाल्हाडिकपणा टाळणं गरजेचं आहे. म्हणजे एक नमुना म्हणून आपण ह्या ठिकाणी पाहिला की अनेक गोष्टी आहेत की पंधरवडा म्हणजे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हेतू, पंधरवड्यावर हा अहवाल आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यावर समारोप जो आहे, त्याचा अहवाल जो आहे, तो अहवाल आपण ह्या ठिकाणी पाहिला की अशा पद्धतीने हा अहवाल असतो. ठीक आहे. मग त्याचं बघू आपण ह्या ठिकाणी कशा पद्धतीने अहवाल असतो, की अहवालाचं प्रास्ताविक कशा पद्धतीने द्यायचं, सुरुवातीला अहवालाचा मध्य कसा असायला पाहिजे, अहवालाचा समारोप कसा असायला पाहिजे, अहवालाची भाषा कशी असायला पाहिजे. आपण ह्या सर्व गोष्टी अभ्यासून घेतल्या. मग कसा करणार अहवाल, ठीक आहे, तो नमुना आपण ह्या ठिकाणी पाहूया. म्हणजेच एक नमुना बघूया. महाविद्यालयात साजरी केलेली एक नमुना म्हणून महाविद्यालयात साजरी केलेली सावित्रीबाई फुले जयंती. ठीक आहे. अहवाल लेखनाचा आराखडा नेमका कसा असू शकेल ते पुढील तक्त्याच्या सहाय्याने आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. मी तुम्हाला तोंडी सांगणार कशा पद्धतीने ह्या ठिकाणी अहवाल लेखन केलं जातं. एखादा कार्यक्रम असतो, सावित्रीबाई फुले जयंती आहे, ठीक आहे, महात्मा गांधी जयंती आहे, सावित्रीबाई फुले जयंती आहे. मग ह्या अहवाल लेखनाचा आराखडा नेमका कसा असेल, ठीक आहे, ते आपण ह्या ठिकाणी पाहणार. बघूया विषय, सावित्रीबाई फुले जयंती समारंभाचा अहवाल. सुरुवातीला अहवालाचं प्रास्ताविक येणार, त्यानंतर दुसऱ्या वेळेस अहवालाचा मध्य असणार, त्यानंतर तिसरा भाग जो आहे, तिसरा जो अंग आहे अहवालाचा समारोप असणार, आणि चौथा अंग जे आहे अहवालाची भाषा असणार. मग प्रास्ताविकामध्ये आपण बघा, समारंभाचा विषय असेल, स्थळ असेल, दिनांक असेल, वार असेल, वेळ असेल, स्वरूप असेल इत्यादी. त्यानंतर असणार कार्यक्रमाचे अध्यक्षांचे नाव, त्यांचं पद, प्रमुख पाहुणे, त्यांचं नाव, पद, समारंभाचे आयोजकांचे नाव, अन्य उपस्थितांचा उल्लेख केलेला असेल. त्यानंतर असेल कार्यक्रमाचा आरंभ, दीप प्रज्वलनाने होतो, प्रतिमा पूजनाने होतो, गीत गायन इत्यादींचा उल्लेख अहवालात सुरुवातीला असतो. हे की नाही, हे प्रास्ताविक झालं. प्रास्ताविकामध्ये ह्या सर्व गोष्टी कराव्या लागत असतात. त्यानंतर मध्य कसा असायला पाहिजे, अहवाल लेखनाचा मध्य अशा पद्धतीचा असायला पाहिजे. बघूया आपण, सावित्रीबाई फुले जयंती आयोजनाचा हेतू, कार्यक्रमाचे नियोजन इत्यादी. जो हेतू आहे कशा संदर्भात आहे, तर कार्यक्रमाचे नियोजन काय आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला त्या मध्यमध्ये आलेल्या पाहिजे. कार्यक्रमाच्या अहवालाच्या मध्ये आलेले पाहिजेत. कार्यक्रमात सहभागी सदस्य जे आहे,
कार्यक्रमापूर्वी राबवले गेलेले उपक्रम जे आहे, स्वरूप आहे, उपक्रमांचे फलित आहे, पुढील योजना आहेत, नियोजन आहे इत्यादींचा क्रमबद्धतेने समावेश असतो, तिची आवश्यकता असते. ठीक आहे. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या विवेचनांचा संक्षिप्त आढावा आहे. अन्य सहभागी सदस्यांचे मनोगत आहे. उपक्रमावर भाष्य, पुरस्कार, पारितोषिक वितरण यांचा उल्लेख आवश्यक असतो मित्रांनो. हे झालं अहवालाचा मध्य. ठीक आहे. मग अहवालाचा समारोप कसा असला पाहिजे तर आपण हाही बघूया. अहवालाचा समारोप सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यामागील हेतू तपासणे. ठीक आहे. सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यामागील हेतू काय होता तो तपासून तिथे त्या ठिकाणी समारोपात नोंदवणे. उपस्थित लोकांच्या प्रतिसादावरून योग्य निष्कर्ष अहवालाच्या या टप्प्यावर नमूद करणे आवश्यक आहे. उपस्थित जेही लोक आहे त्यांच्या प्रतिसादावरून त्यांचा निष्कर्ष काढून त्या टप्प्यावर नमूद करणे आवश्यक आहे. कार्यक्रमातील उल्लेखनीय बाबी आहे, त्रुटी आहे, अडचणी आहे याबद्दलचा आढावा प्रतिसादावरून घेऊन अभिप्राय समारोपात नोंदवणे महत्त्वाचे आहे. काय त्रुटी आढळल्यात हे की नाही, जेही निष्कर्ष असतील ते आपण लोकांच्या तोंडून ऐकून त्या त्रुटी काय आहे, योग्य बाबी काय आहे, अडचणी काय आल्यात, या सर्व गोष्टी आपण त्या समारोपामध्ये अहवालाच्या तो अभिप्राय जो आहे तो नोंदवणं गरजेचं आहे. हे झालं. ठीक आहे. अहवालाचा समारोप. त्यानंतर असणाऱ्या अहवालाची भाषा कशी असली पाहिजे. अहवालाची भाषा अशी असली पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो, सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाची हेतुपूर्तता सोप्या भाषेत अहवालात मांडणे अपेक्षित असते. सोप्या भाषेत कशी असली पाहिजे की सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाची हेतुपूर्तता सोप्या भाषेत अहवालात मांडणे अपेक्षित आहे. कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमाचा आढावा, कार्यक्रमाची यशस्वीता, कार्यक्रमाला अनुसरून योग्य त्या औपचारिक भाषेत अहवाल लिहिणे अपेक्षित असते. है ना. त्याचं लक्षात घेऊन कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमाचा आढावा लक्षात घ्यावा लागतो. यशस्वीता, कार्यक्रमाला अनुसरून योग्य त्या औपचारिक भाषेत अहवाल लिहिणे गरजेचं आहे. आयोजक संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय यानुसार अहवालात विशिष्ट पारिभाषिक संज्ञा, शब्दयोजना आवश्यक असते. है ना. म्हणजे योग्य शब्दरचना त्या ठिकाणी असणं गरजेचे आहे. कठीण शब्द आहे तो सोपा करून दाखवणे. ठीक आहे. पारिभाषिक शब्द आपण ज्याला म्हणतो, अनेक पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेच्या आहेत. ही झाली अहवालाची भाषा. एखादा शब्द चुकत आहे, एखादा शब्द आपल्याला खूपच अडचण वाटत आहे, समजत नाही, तर तो सोपा करून देणे. ठीक आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहे मित्रांनो. म्हणजे शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अहवाल लेखनात कार्यक्रमाची निवडक छायाचित्र जोडली जातात. आपल्याला माहिती आहे का अहवालाच्या विश्वसनीयतेत यामुळे निश्चितच भर पडताना आपल्याला दिसून येते मित्रांनो. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी 4 अंगे जी होती अहवाल लेखनाची ती आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतली मित्रांनो. अहवाल लेखनाची प्रमुख 4 अंगे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी अभ्यासून घेतलं अहवाल लेखनामध्ये प्रास्ताविक होतं. प्रास्ताविक ह्या ठिकाणी अभ्यासून झालेलं आहे. स्वरूप जे आहे अहवाल लेखनाचं स्वरूप आपण या ठिकाणी पाहिलं. त्याचबरोबर अहवाल लेखनाची आवश्यकता काय आहे, गरज काय आहे अहवाल लेखनाची, कशासाठी गरज भासते अहवाल लेखन करण्याला, अहवालाची आवश्यकता काय, तर हे आपण या ठिकाणी अभ्यासून घेतलं. त्याचबरोबर अहवाल लेखनाचा आराखडा जो होता तोही आपण या ठिकाणी अभ्यासून घेतला आणि त्यानंतर अहवालाची प्रमुख 4 अंगे जी होती तेही आपण या ठिकाणी अभ्यासून घेतले मित्रांनो. आणि पुढील जोही भाग बाकी आहे तो आपण पुढच्या घटकाला आपण या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुढे राहिलेला जो भाग आहे त्याचे वैशिष्ट्ये असतील, अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. बाकीही काही गोष्टी राहिलेल्या असतील त्याही आपण या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. कृती सोडवून घेणार आहोत, त्याची उत्तरं सोडवून घेणार आहोत. ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण नवीन व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत. धन्यवाद.